राज्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण आता नवीन झालेला आपल्याकडून आमची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय, आशिष जयस्वाल साहेब हे चांगले निर्णय घेतात, कोकाटे साहेब सुद्धा चांगले निर्णय घेतात, परंतु अगोदर जे आपलं कृषी आयुक्तालय आणि आपल्या इथले काही लहाळे, तोटावार, दिलीप झेंड, संतोष कराड हे काही जे अधिकारी आहेत, किरण जाधव, महाप्रतापी, महाउद्योगी आणि इकडून सरकारने दिलेले पैसे हे स्वतःच्यात आपापसामध्ये कसे खाता येतील याचा संपूर्ण विचार कृषी विभागामध्ये केला जातो। अध्यक्ष महोदय, इतके भयानक प्रकरण आहेत, मी त्याचा पूर्ण गठ्ठा राज्यमंत्री महोदय तुमच्याकडे देतो। अजूनही 9 डी असलेले 10 चौकशा असलेले अधिकारी, अध्यक्ष महोदय, काहींच्या बाबतीमध्ये तर महिला भगिनींच्याकडनं अतिशय चुकीच्या पद्धतीच्या मागणी केलेल्या सुद्धा तक्रारी यांच्या कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या आहेत। कसल्याही प्रकारची तक्रार, त्याच्यावरती कसलीही कारवाई कोणताही कृषी आयुक्त करत नाही आणि त्यांच्या चुकावरती पांघरून घालायचं काम करतो। अध्यक्ष महोदय, कंपन्या स्थापन करायच्या सांगितल्या अध्यक्ष महोदय, 78 कंपन्या या कृषी विभागातल्याच अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या बायकोच्या नावावर, मुलाच्या नावावर, आणि त्यांच्याकडून खत विक्री घ्यायचं आणि राज्यामध्ये सगळ्या जे कृषी सेवा केंद्र आहेत यांना म्हणायचं ह्या खताबरोबर हे घ्या। म्हणजे लिंकिंग जे आहे, या लिंकिंगचं मूळ जे आहे, जिथून शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये न्याय देण्याचं काम व्हायच्या ऐवजी त्याच जागेवरून जर अन्याय सुरू होत गेला तर अध्यक्ष महोदय किती भयानक गोष्ट आहे। अध्यक्ष महोदय, या पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा आपण सगळे लोकप्रतिनिधी, मग ते सगळ्या राज्यातले लोकप्रतिनिधी आपण टीका करत राहतो की कृषी विम्याच्या बाबतीमध्ये अडचणी, विम्याच्या बाबतीत। अध्यक्ष महोदय, 2004 पासून आता 2025 पर्यंत 20 वर्ष एकच पठ्य आहे, विनय आवटे नावाचा, कृषी सांख्यिकी म्हणून। राज्यमंत्री महोदय, माहित नसलं तर त्याचं नाव मी सांगतो। विनय आवटे या अधिकाऱ्याशिवाय पीक विम्यावर अभ्यासू माणूस अजून या राज्याला सापडला नाही। या राज्यामध्ये महायुतीचं सरकार असो अथवा आघाडीचं सरकार असो, पण हे महोदय मात्र तिथेच थांबतात। अध्यक्ष महोदय, हे काय उद्योग करतात त्याची जरा झलक आपल्याला या ठिकाणी सांगतो। 1999-2000 पासून रब्बी हंगामापासून अध्यक्ष महोदय, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार AICच्या माध्यमातून राज्यामध्ये पीक विमा योजना चालू झाली। चांगली योजना होती, 1.5 ते 2% शेतकऱ्याचा वाटा होता अध्यक्ष महोदय, आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने 150% सरासरी उत्पन्नाचे आपल्याला त्याचा बेनिफिट देण्यात येतो। परंतु अध्यक्ष महोदय, हा विनय आवटे तिथं आल्यापासून 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना जी झाली अध्यक्ष महोदय, या नवीन योजनेमध्ये वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांमार्फत राबवायचा निर्णय या महोदयांनी वरती पाठवला आणि तशा पद्धतीने करून घेतला। अध्यक्ष महोदय, AICच्या सूचनेनुसार